पाहू शकता कर्नाटक मध्ये, महाराष्ट्र मध्ये, मंगळवेढा, सोलापूर जिल्ह्यात अशी पारंपरिक वाद्य वाजवून बैल मालक वळूची मुलाखत मिरवणूक काढत असतात। यामध्ये मालकाला असं उत्साह जोश निर्माण होतो व स्वतःच्या कर्तृत्वावर अभिमान वाटतो। असे चांगले भरदार छातीचे, सुंदर, पहाडी, मजबूत आणि आखीव रेखीव जातिवंत वंशावळीचे वळू ज्यावेळेस मालक सांभाळत असतो त्यावेळेस त्याला खर्च येतो, पण ज्यावेळेस त्या वळूचं कोणीतरी पाहण्यासाठी आवर्जून येतं किंवा त्याचं वळू पाहून ज्यावेळेस माणूस त्याचे कौतुक करतं त्यावेळेस मालकाला मुठभर मास अंगावर आल्यासारखं वाटतं। आणि अशा प्रकारचे पारंपरिक वाद्य हे आपली संस्कृती टिकवण्यासाठी टिकले पाहिजेत, जेणेकरून जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो त्याच्याप्रमाणे हे पारंपरिक वाद्य वाजवणार त्या डीजेच्या काळामध्ये सध्याला यांच्यावर उपासमारीची वेळ आली, वाईट दिवस आले, परंतु सध्याला त्या वळू क्षेत्रातील लोक किंवा विजापूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी ही टिकवलेली आहे। पाहू शकता अपराय मेळघाट, बसप्पा अपराय मेळघाट, साकीन कागनेरी, जत तालुका, जिल्हा सांगली। मोबाईल 9322285423। पाहू शकता सिद्धापूर खाणीचा चांगल्या वंशावळीचा मोठ्या मापाचा बैल आहे, म्हणून हा बावधान बघाड्यासाठी याला पण शिंग मोडल्यामुळे यांनी वंशावळ चांगली असल्यामुळे ब्रिडिंग साठी आणला। 2000 घेतात ज्यांना कोणाला वंशावळ करायची असेल चांगली ब्रिडिंग तरी बैल भरू शकतात। बैल मोठा आहे शरीराला, बांध्याला, चौकाला पाहू शकता। आणि आता तिकोंडी लाईनचं पण त्यांनी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे सिद्धापूर व तिकोंडी लाईनचे 2 वंशावळी सध्याला एकाच धावणीला आहे। पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि हे आपण वळूची आपण मुलाखत दिली ती कार्तिक वारीला। हा कुठल्या लाईनचा? सिद्धापूर लाईन। हे तांबोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, राहुल कोकाटे यांचा वळू आहे। सिद्धापूर लाईनचा आहे, मजबूत आहे। यांचा पहिला वळू वारला जो सिद्धापूर लाईनचा मोठा धिप्पाड होता, जबरदस्त होता, गळवण कमी ताकदीचा होता। त्याच्यानंतर त्यांनी सिद्धापूर लाईनचा दुसरा घेतलेला आहे। पाहू शकता। बहुतेक हा माळशिरसचे बांबुर्डेचे बंडगर यांच्याकडे हा वळू होता बहुतेक। अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वळू आलेले आहेत। कुठला आहे हा? विंचूर कोणाचा? राजू पाटील। राजू पाटील विंचूर कोणत्या लाईन मधन आहे? हा, तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर, विंचूर, राजू पाटील। खान काय वंशावळ ह्याची? विंचूर, तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर, सिद्धापूर लाईन मधून आहे, मजबूत आहे। निंबर्गी लाईन मध्ये गळवण कमी आहे, चेहरेपट्टीला सुंदर आहे।
राहणार विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. राजकुमार मल्लकांना पाटील विंचूरचे राहणार आहेत. मोबाईल नंबर 86-055-20-171 88-300-64-965. किती घेताय गाय भरवाय? गाय भरायला 2,500 घेतला. किती गाय झाल्या ह्याच्यापासून अजून? 481 गाय झाला. 481 आज गाय झाल्या. वर्ष झालं बैल आणून. 1 वर्ष झालं. कुठल्या खाणीतला आहे काय? सिद्धापूर खाण्यात. सिद्धापूर खाणीतला आहे. ह्याचा वडील कुठला? ह्याचा वडील रामा सोलनकरचा होता हाललेला. हा, त्याचा बाप सिद्धापूरचा बिराजदारचा. सिद्धापूरच्या बिराजदाराचा बैल. त्याचा बैलाचा बाप थैल्या म्हणायचं जवळ काशीत निघत ते काय. कुठला? थैल्या. थैल्या बैल. हा, कुठल्या गावचा? जवळचा. जवळ्याचा. पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी अशा मजबूत शरीरयष्टीचा मोठ्या मापाचा बैल आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील अशा प्रकारचे मोठ्या मापाचे बैल. उत्तम लक्ष्मण कांबळे राहणार उडगी कांबळे मळा, भैरवनाथ साखर कारखाना लवंगी च्या पश्चिमेस 4 किमी अंतरावर, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 98-23-80-68-13. दुसरा नंबर आहे 97-30-98-02-95. 2 ओळ आहेत नैसर्गिक रेतनासाठी. पाहू शकता उंच मोठ्या मापाचे धिप्पाडचे धिप्पाड ताकदीचे. बहुतेक हा म्हणजे सिद्धापूर लाईनचा खाजा आहे. बालाजी कांबळे लवंगी यांचा म्हणतात तोच खाजा. जुळलाय. किती गाय भरवल्या आतापर्यंत याच्याकडून? 600 गाय झाल्या आणल्यापासून. मी आणल्यापासून. तुम्ही आणल्यापासून 600 गाय. कुठून घेतला होता तुम्ही? चंदू वगैरे पासून घेतला होता. चंदू वगैरे घेरडी यांच्याकडून घेतला होता. ह्याचा वडील पण तुमच्याकडे होता ना? तो आता कुठे गेला? आता खंडेराजूरला गेला. चनेगावच्या नायकांकडून घेतलेला. खंडेराजूर निशांत मानगाव त्यांच्यापेक्षा. खंडेराजुरी निशांत मानगाव यांच्याकडे दिला तो. किती घेताय काय भरवाय? 2,000 रुपये घेताय. पाहू शकता गळवण कमी, गरम रक्ताचा, टाईट कातन, पायाला खुराला मजबूत आणि मोठं माप, जबरदस्त ताकदीचा खाजा बैल म्हणून प्रसिद्ध आहे. ह्याचे भरपूर ब्रीडिंगची बैल आपण बघितली सिद्धापूर लाईनचे. हा यांच्याकडे ब्रीडिंगसाठी आहे. पाहू शकता. हा कुठल्या लाईनचा आहे? हा सिद्धापूर खाणीचा, तांडूरच्या राजाचा मुलगा. हा कुठून घेतलेला? हा आपण सिद्धापूर मधून. कुणाकडून? सिद्धापूर ते भरमगुंडे भरमगुंडे सिद्धापूर मधूनच घेतलाय. किती दाती झाला हा? हा 6 दाते. किती घेताय ही गाय भरवायला? 2,000 रुपये. 2,000 रुपये. किती गाय भरवल्या ह्याच्यापासून? मी आता नुकताच घेतला. 15 दिवस झाले घेतला. 17-18 वगैरे. पाहू शकता अशा प्रकारचे मोठे सिद्धापूर लाईनचे ताकदीचे जबरदस्त ओळ आहेत. नैसर्गिक रेतनासाठी ज्यांना कोणाला चांगली ब्लड लाईनची नैसर्गिक रेतन करायचं त्यांनी मालकांशी संपर्क करा. पाहू शकता सर्वसामान्याच्या दावणीला किती मजबूत सुंदर जनावर आहे. पाहू शकता खानापूरचा अशा प्रकारचे ऊसपुरे लांब लचक देखणे वळू चढचण यात्रेमध्ये फिरवायसाठी येत असतात. ब्रीडिंगची जाहिरात करण्यासाठी मालक स्वतःहून खर्च करून आणत असतात. पाहू शकता असे खानापूरचा आहे. पाहू शकता मोठ्या मापाचा वळू आहे. अशा प्रकारचे सुंदर वळूंच्या नैसर्गिक रेतनासाठी मालकांशी संपर्क साधा.
पाहू शकता सिद्धापूर लाईनचा ओळ आहे नैसर्गिक रेतनासाठी. झूम करून पाहू शकता तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर कशा प्रकारची ठेवण आहे शरीराची. एकसारखेच 3 ओळ असल्यामुळे आपल्याला ओळखू आलं नाही. यांच्याकडून ह्या बैलांचा वडील रुक्मिणी गोशाळा ही भोर तालुक्यात सारोळ्याजवळ रुक्मिणी गोशाळेला नेलेला आहे सिद्धापूर खाणीचा. त्याचा हा मुलगा आणि सेम असाच यांच्या भावाकडे एक आहे. त्यामुळे आपल्याला ओळखू आला नव्हता कारण तिन्ही एकसारखे सिद्धापूर लाईनचे उचपुरे लांबलचक देखणे ओळ आहेत. चौकाला रुंद आहेत पाहू शकता ताकदीचे आहेत पाहू शकता अशा प्रकारचे आहेत. नाव सांगता मालका सांगता सांगा की माझं नाव सोमनाथ मल्लिकार्जुन पाटील मुक्काम खानापूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 7620 गाय भरवा किती घेता? 2,500 घेतो. किती गाय भरवले ह्याच्यापासून? आता बैल आणूनच 11 दिवस झाला. 11 दिवस आहे. हा 9 गाया भरवले मी. 9 गाय भरवले. हे जत्रेतला 2 धरून 11 झालं. कोणत्या लाईनचा आहे? हे सिद्धापूर लाईनचं. सिद्धापूर लाईनचा आहे. कुठून घेतला हा? आम्ही सालूट गेला होता खाली इंटीच्या खाली. हा इंडीच्या खाली सालोट गेला होता तिथून आणला. ह्याचा वडील कुठला होता? त्याचं वडील कटफळ दुधाळचं बैल मीच आणलं होतं. कटफळ रुक्मिणी गोशाळा दिलाय ना हा ते बैल ह्याचं रुक्मिणी गोशाळा दिला. ह्याचा वडील आहे तो सांगोल्याच्या पलीकडे कटफळ म्हणून गाव हा. आहे. तिथं होतं ह्याचं वडील. हा पाहू शकता अशा प्रकारचे नैसर्गिक रेतनासाठी मजबूत वळू आहेत. अनुभवी आणि पिढी जात यांच्याकडे वळू आहेत खिल्लारचे. पाहू शकता अशा प्रकारच्या वंशावळीचा पारखून वळू आणलेला आहे यांनी. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहू शकता चित्रकोसामध्ये चांगले वळू आहेत. सोलापूर दक्षिण सोलापूरमध्ये पाहू शकता शेगाव तालुका अक्कलकोट येतोय. मजबूत शरीरयष्टीचा आहे. गळवण कमी आहे. शिंगाला पाहू शकता सुंदर मजबूत शरीरयष्टीचा आहे. मामा नाव सांगा पुन्हा एकदा तुमचं? भीमाशंकर भागांना कोळी. भीमाशंकर भागांना कोळी राहणार शेगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. किती घेताय गाय भराय? 1000 रुपये घेताय गाय भराय. आता विकाय आणला का प्रदर्शनला आणला? प्रदर्शनला आणला. पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल अशा प्रकारचा ओळू आहे. सुंदर मजबूत शरीरयष्टीचा ओळू आहे. ताकदीचा ओळू आहे. नैसर्गिक रेतन करू शकता. पाहू शकता सिद्धापूर लाईनचा आहे म्हणल्यात. सिद्धापूर लाईन खूप संगी. मालक नाव पत्ता सांगा की. 1 मिनिट या इकडे पुढे. मालक हा नाव सांगा. राजाराम कामू भोसले राहणार कुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. राजाराम कामू भोसले राहणार खूपसुमी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9890922515. 9890922515. किती घेत आहे नैसर्गिक रेतनाला? 2000 घेत आहे. घरपोच सेवा आहे की घरी यावं लागतं? घरी यावं लागते. खूपसंगीला गावात राहता का वस्ती? कोण? पाटकर ते आंधळगाव रोड पटेल वस्ती शाळेजवळ. ओके धन्यवाद. एक नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. मालकांनी नाव पत्ता दिलेला आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी संपर्क करा. धन्यवाद. सिद्धापूर लाईन तांडूरच्या राजाचा मुलगा आहे. पाहू शकता निजामपूरचा शंभू म्हणून
त्याची वासरं पडायला लागलेत. चौकाला रुंद आहे, मोठं माप आहे, पाहू शकता. ज्यांना कुणाला क्रॉस करायचं असेल तर निजामपूरमध्ये नेऊ. हां 9730 9356 08 3512 सचिन पोपट लवटे. गावात राहता का वस्तीवर राहता? पाहू शकता आत्ता एक दात लावलेला आहे. सिद्धापूर लाईनचा वळू आहे. सुंदर आखीव रेखीव देखना. बेळुंकी तालुका जत जिल्हा सांगली. खोड नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. 1500 रुपये घेत आहेत मालक. डावी नक्की तिकोंडी राजा लाईन सारखी आहे, पाहू शकता. आणि त्यांच्या दावणीला ही एक कालवड याच वळूची कालवड आहे म्हणतात. 7 महिन्याचे. सिद्धापूर व तिकोंडी राजा लाईन मिक्स आहे. मला नाव सांगा. मल्लाप्पा तमन्नाथनी. गाव बेळुंकी तालुका जत जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9765 58 40 21. 9765 58 40 21. पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. ज्यांना कुणाला बैल गाई भरायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. पाहू शकता सिद्धापूर फानीचे डपळापूरचे शिंदेचे 2 वळू नैसर्गिक रेतनासाठी आहेत. हा मेथवडे सर्जाचा मुलगा आहे. पाहू शकता त्याच्यासारखी चेहरेपट्टी आहे डोळ्याला. सुंदर आखीव रेखीव पाहू शकता. आणि हा खाजा बैल जो सध्याला बालाजी कांबळे लवंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्याकडे आहे. तो सिद्धापूर खानीचा त्याच्या लाईनचा आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. दोन्ही वेळू नैसर्गिक रेतनासाठी तयार आहे. सुंदर आखीव रेखीव चांगल्या लाईनचे सुंदर वळू आहेत. रामकृष्ण शिंदे. संजय रामकृष्ण शिंदे. गाव डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8875 09 48 18. किती घेताय नैसर्गिक रेतनाला? जर गाय घरी आली तर 2000. मग गावावर नसेल तर गावाबाजू भाग. धन्यवाद मालक.